नमस्कार भक्तजने हो, आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा भक्ताची कथा ज्याने आपल्या श्रद्धा आणि संयमाने देवी लक्ष्मीला प्रसन्न केलं आणि आपल्या आयुष्यात धनलाभाचा चमत्कार अनुभवला. ही फक्त कथा नाही, ही श्रद्धेचा, कर्माचा आणि देवीच्या कृपेचा पुरावा आहे. म्हणतात ना, देवी लक्ष्मीला सोनं नको, श्रद्धा हवी. चला तर ऐकूया धनलाभाची खरी कथा. एका छोट्या गावात हरिहर नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याचं आयुष्य अतिशय साधं होतं. घरात ना संपत्ती ना सुखसोयी, पण मनात एकच संपत्ती होती, ती म्हणजेच भक्ती. दररोज तो लक्ष्मी मातेचं नामस्मरण करत असे. कोजागिरी पौर्णिमा जवळ आली. गावात सगळीकडे दिव्यांची सजावट होती. लोक चंद्रप्रकाशात दूध पिण्याची तयारी करत होते. लोक हरिहरच्या घरी दूध नव्हतं. त्याने देवळात जाऊन फक्त एवढी प्रार्थना केली, हे माते, माझ्याकडे धन नाही, पण मी श्रद्धेने जागा आहे. तो रात्री जागा राहिला. चंद्रप्रकाशात बसून देवीचं नाम घेतलं. त्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर आली. तिने अनेक श्रीमंताच्या दारावर टकटक केली, पण कुणीही जागं नव्हतं. सर्व झोपले होते. त्याच्या घरात दीप होतं, पण अंतःकरण अंधारलेलं होतं. शेवटी देवी हरिहरच्या झोपडीसमोर आली. तो ध्यान करत होता. त्याच्या डोळ्यात समाधान होतं. देवीने विचारलं, माझी पूजा का करत आहेस? तुला काय हवं आहे? हरिहर म्हणाला, मला धन नाही हवं, मला तुझं दर्शन हेच पुरेसं आहे. देवी प्रसन्न झाली. ती म्हणाली, तू धन नको म्हणालास, म्हणून तुला मी श्रमाचं फळ आणि आयुष्यभराचं समाधान देते. दुसऱ्या दिवशी हरिहरच्या घरी गावातील लोक आले. त्यांनी पाहिलं, झोपडी चमकत होती. त्याच्या अंगणात सोन्याच्या नाणी नव्हती, पण आनंदाचा प्रकाश होता. काही दिवसांनी त्याला गावच्या मंदिराचं काम मिळालं. त्याच्या प्रामाणिकपणामुळे आणि भक्तीमुळे गावकऱ्यांनी त्याला मान दिला. त्याचं घर छोटं होतं, पण हृदय मोठं होतं. ही खरी समृद्धी होती, जिथे स्वावलंबन, श्रद्धा आणि समाधान आहे. त्या गावात एक लोभी व्यवहारी होता, दामोदर. तो म्हणायचा, माझ्याकडे सोनं आहे म्हणजे लक्ष्मी माझ्याकडे आहे. कोजागिरीच्या रात्री तोही जागा राहिला, पण मनात फक्त एकच विचार, अजून धन मिळू दे. देवी त्याच्या दाराशी आली. त्याने सोन्याचे नाणे समोर ठेवले आणि म्हणाला, हे घे, मला आणखी दे. देवीने स्मित केला आणि म्हणाली, तू सोन्याने मला विकत घ्यायचा प्रयत्न केलास, आता तुला सोनं मिळेल, पण समाधान हरवेल. थोड्या दिवसांनी त्याचं सगळं धन गेलं, पण त्याला ते समजायला वेळ लागला. ही कथा शिकवते, लक्ष्मी मिळवण्याची भक्ती हवी, लोभ नाही. देवी लक्ष्मी ही केवळ भौतिक संपत्तीचे प्रतीक नाही, ती कर्म, बुद्धी आणि करुणा या 3 गुणांची देवी आहे. धनलाभ म्हणजे केवळ नाणं नव्हे, तर तुमचं ज्ञान, तुमचा आत्मविश्वास, तुमची भक्ती. जेव्हा माणूस मेहनत करतो, प्रामाणिक राहतो आणि देवावर विश्वास ठेवतो, तेव्हा लक्ष्मी आपोआप आपल्याकडे येते. म्हणूनच म्हणतात, कर्म कर, श्रद्धा ठेव, लक्ष्मी तुझ्या पाठी येईल. म्हणूनच भक्तजने हो, धनलाभाचं खरं रहस्य सोन्यात नाही, तर सत्कर्म, भक्ती आणि समाधानात आहे. या कोजागिरी पौर्णिमेला आपणही हरिहरप्रमाणे श्रद्धेने जागे राहूया, मन स्वच्छ ठेवूया आणि देवीचं नाम घेऊया. लक्ष्मी माता तुमच्यावर कृपा करो आणि तुमचं आयुष्य सुख, शांती, समृद्धीने भरून टाकू. जय लक्ष्मी माता, जय कोजागिरी.